मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात. एकच विनंती सगळ्यांना आहे, विशेषतः नगराध्यक्षांना माझी विनंती आहे की निधीची कुठेही कमतरता राहणार नाही. निधी आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीने देऊ. अपेक्षा केवळ एकच आहे, लोकांनी आपल्याला निवडून दिलाय, आपल्याकडनं काही अपेक्षा ठेवू. आणि त्यातली पहिली अपेक्षा आहे की पारदर्शी प्रामाणिकतेतून काम झालं पाहिजे. नगरपालिका ज्या आहेत या भ्रष्टाचाराचा अड्डा बनता कामा नये. नगरपालिका ठेकेदार गुत्तेदार चालवतायत अशा पद्धतीची अवस्था येऊ नये. तर मिळालेला एक एक पैसा हा जनतेचा आहे आणि आपण या पैशाचे विश्वस्त आहोत असा विचार करून जर या ठिकाणी आपण नगरपालिका चालवली तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो 5 वर्षानंतर तुम्हाला मत मागायला देखील जावं लागणार नाही. लोक तुम्हाला घरी बसून निवडून देतील आणि वारंवार निवडून देतील. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्या नेते मंडळींचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. विशेषतः आपली संघटना जी आहे म्हणजे नेत्यांच्या सोबत संघटनेनं केलेलं जे काम आहे हेही अत्यंत मोलाचं आहे. संपूर्ण संघटना अतिशय ताकदीनं या ठिकाणी लागलेली होती आणि त्यामुळेच एक चांगला विजय आपल्याला मिळालेला आहे. आता पुढचा विजय जेव्हा मिळवाल त्यावेळी पुन्हा याच सभागृहामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सगळ्या सदस्यांचा सत्कार करण्याकरता मी येईल. ती संधी मला पुन्हा आपण द्यावी अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो. खरं म्हणजे हे जे आमचे विजयाचे शिल्पकार सगळे मंत्री आणि नेते आहेत यांची भाषणं व्हायला पाहिजे होती, पण साहित्य संमेलनात 1-1.25 तास उशीर झाला आणि मला मुंबईला पोचायचं आहे. मग माझं हेलिकॉप्टर काही मुंबईत उतरू शकणार नाही, म्हणून त्या सगळ्यांचा वेळ कट करून त्यांच्याही वतीनं मी बोललो म्हणून त्यांची क्षमा मागतो. आणि मला असं वाटतं की तसं त्यांचं भाषण आपण नेहमी ऐकतच असतात, त्याच्यामुळे तसं काही त्यांचं भाषण कट केलं तरी प्रॉब्लेम नाही. पण या विजयाकरता त्यांनी केलेली मेहनत जी आहे ती खरोखर अतिशय उत्तम आहे. त्यांचं सगळ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.